नमस्कार मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये जानकी आणि ओवी ह्या मस्त रांगोळी काढत असतात। तर जानकीचा हात दुखत असतो, तर ओवी म्हणते की आई थांब तू, मी तुला मदत करते। तर जानकी मात्र ते ऐकून खुश होते आणि तेवढ्यात आजी आणि ऐश्वर्या बाहेर येतात। तर ऐश्वर्या ते सर्व बघून मुद्दाम लगेच चुचू करत असते आणि तर जानकी आणि ओवी वळून ऐश्वर्याकडे बघतात। तर ऐश्वर्या लगेच म्हणते की काय हो, या घरातील प्रत्येक गोष्ट मीच करणार, आता असा हट्टहास का असतो तुमचा हात भाजलेला आहे, मग रांगोळी कशाला काढतात, चला चला उठा मी काढते म्हणून ती समोर येते। तेव्हा आजी म्हणते की अगं असून दे, तिची जुनी सवय आहे। तेव्हा ओवी म्हणते की माझी आई सुंदर रांगोळी काढते म्हणून ती हे सर्व करते। तेव्हा ऐश्वर्या खाली बसते आणि ओवी अच्छा का, मग आपण एक गंमत करूयात, तुझी आई आणि मी आम्ही दोघी रांगोळी काढतो, मग जिची रांगोळी चांगली असेल मग तीच आज पूजा करेन, चालेल का। तर आजी म्हणते की हो हो चालेलच ना, होऊन जाऊन दे स्पर्धा, हो की नाही ओवी। तर ओवी रागाने आजीकडे बघत असते आणि ऐश्वर्या मात्र खूपच खुश होऊन ओवीकडे आणि जानकीकडे बघत असते, परंतु जानकी मात्र काही उत्तर देत नसते। तेव्हा ओवी म्हणते की आई पण अगं तुझा हात, तुला रांगोळी कशी काढता येईल। तर जानकी मात्र ओवीला शांत करते की अगं बाळा डोंट वरी, आणि ऐश्वर्याकडे बघत म्हणते की ऐश्वर्या आंटी म्हणते अगदी तसेच करूयात, आणि तिच्या गालाला मस्त हात लावून म्हणते की तू आहेस ना माझा उजवा हात। तर ओवी खुश होते आणि जानकी तर खूपच खुश असते। आजीला मात्र हे सर्व ऐकून ऐश्वर्याची काळजी लागते। तर ऐश्वर्या म्हणते ओवीकडे बोट दाखवून म्हणते की हिच्या सोबत मी स्पर्धा करायची का। तर जानकी म्हणते की हो, कारण मला तुझ्या सोबत स्पर्धा करण्यात कोणताही इंटरेस्ट नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग असाच तुम्हाला पूजेचा मान देणार आहे का। तर जानकी म्हणते की असे कसे, पूजेचा मान मिळवणे इतके सोपे नाही, स्पर्धा तर करावीच लागेल आणि ती तुला जिंकावी सुद्धा लागेल, आणि तुझ्या सोबत स्पर्धा करण्यासाठी ओवीच ही पुरेशी आहे, ती तुझ्या बरोबर स्पर्धा करण्यासाठी तयार आहे, मंजूर का तुला हे सर्व। तर ऐश्वर्या म्हणते की काय मंजूर, आणि चला सुरुवात करूयात, आणि ओवी जर हारली तर रडायचे नाही। तर ओवी म्हणते की नाही। तेव्हा आजीला असे वाटत असते की नक्की ऐश्वर्या हारणार, म्हणून ती जानकीला म्हणते की जानकी अगं तू रांगोळी काढ। ऐश्वर्या म्हणते की कशाला, जानकी वहिनी म्हटलत ना ओवीला खूप सुंदर रांगोळी काढता येते, मग प्रॉब्लेम कशाला त्यात, मग ओवी तू रांगोळी काढ। तेव्हा आजी म्हणते की अगं चिमणे। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्हाला मला जिंकताना बघायचे का, मग तुम्ही तिकडे जाऊन बसा, हाताची घडी आणि तोंडावर बोट, काही बोलू नका आणि फक्त बघतच राहा। तर आजीची मात्र बोलती बंद होते आणि शेवटी ऐश्वर्याचे तिला ऐकावे लागते आणि तावतावाने आजी मात्र तिथे समोर जाऊन बसते। तर ऐश्वर्या म्हणते की मी सुद्धा माझ्यासाठी आता रांगोळीचे दुसरे ताट घेऊन येते, म्हणून ऐश्वर्या आतमध्ये जाते। तेव्हा ओवी जानकी जवळ येते आणि विचारते की आई मला हे सर्व जमेल ना ग। तेव्हा जानकी म्हणते की का ग, का जमणार नाही, तुझी आई तुझ्या सोबत असताना, तुझ्या पाठीशी असताना तुला काय हे सर्व करता येणार नाही, तुला हे सर्व जमणार। आणि ओवी बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत मी तुला जे काही शिकवले आणि जी तू काही प्रॅक्टिस केलेली आहे, तर डोळे घट्ट बंद कर आणि ते सर्व काही एकदा पुन्हा आठव आणि बिनधास्त तू प्रयत्न कर, नक्की तुला यश मिळेल आणि तू सक्सेस होशील। तेव्हा ओवी तर खूपच खुश होते आणि आपल्या आईने दिलेला हा कानमंत्र डोळ्यासमोर ठेवून ती पुन्हा पाटावर बसते आणि रांगोळी काढण्यासाठी खूपच खुश असते। तेवढ्यात लगेच ऐश्वर्या ताट घेऊन येते। आजी मात्र तिला अडवत असते की अगं ऐश्वर्या कशाला कशाला। तर ऐश्वर्या आजीचे काही ऐकत नाही आणि काय हो मला कशाला अडवतात, तुम्हाला सांगितले ना इथे बसण्यासाठी, मग येथे गुपचूप बसा। आणि ऐश्वर्या लगेच ओवी शेजारी दुसऱ्या पाट्यावर येऊन बसते आणि चला आता सुरुवात करूयात असे ओवीला जानकी समोर म्हणते। तेव्हा ओवी तर ही खूपच हुशार असते आणि ती खुश होऊन म्हणते की हो आय एम रेडी। तेव्हा जानकी ओवीला ऑल द बेस्ट करते आणि खुश होऊन ओवी आपली रांगोळी काढत असते आणि जानकी खुश होऊन ओवीकडे बघत असते। आजी मात्र ऐश्वर्याची रांगोळी बघण्यासाठी खूपच आतुर झालेली असते आणि उठते, डोकावून बघत असते आणि तोंड वाकडे करून पुन्हा तोंडावर बोट ठेवून आपल्या जागेवर ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे जाऊन बसते। त्यानंतर इकडे ओवी तर रांगोळी काढत असते, परंतु ओवी आपल्या आईने रांगोळी तिला जेव्हा शिकवली तेव्हा जे सांगितलेले असते की त्यामध्ये कोणते रंग भरायचे, तेव्हा पहिला रंग नाना आणि सुमित्रा यांच्या प्रेमाचा
म्हणजे त्यांची आपल्या कुटुंबावर आभाळ एवढी माया आहे. म्हणून आजी आणि आजोबांचा रंग हा आकाशी, तर ओवी लगेच खुश होऊन त्यामध्ये तो कलर भरते आणि तिला परत जानकीने सांगितलेले असते की गुलाबी रंग हा शर्वरी आत्याचा, म्हणून ती लगेच म्हणते की हो आणि गुलाबी रंगाची वाटी घेते आणि त्यामध्ये खुश होऊन अगदी शर्वरी आत्याचा गुलाबी रंग भरते. तर इकडे आजी पुन्हा उठते आणि ऐश्वर्याची रांगोळी डोकावण्याचा प्रयत्न करत असते आणि पुन्हा ती आपल्या जागेवर जाऊन बसते. तेव्हा जानकी सुद्धा ओवीकडे अगदी खुश होऊन बघत असते आणि ऐश्वर्या मात्र तिची रांगोळी काढण्यामध्ये मग्न असते. त्यानंतर इकडे ओवीला दुसरा कलर कोणता असतो तो जानकीने जे काही सांगितलेले असते तेव्हा ओवी म्हणलेली असते की झाड, पान, फूल यांचा रंग तर हिरवा असतो आणि लगेच हिरवागार हा आईचा रंग हातीला आठवतो आणि ती लगेच तो रंग त्यामध्ये भरते. ओवी मात्र प्रत्येकाचा रंग आठवून आणि जानकीने लिहिलेला तो कानपत्र आठवून मस्त कलर त्या रांगोळीत भरत असते. आजी मात्र ओवीची रांगोळी बघून खुश होत असते आणि ऐश्वर्याकडे बघून तोंड तर वाकडे करत असते. तेव्हा मात्र ऐश्वर्याची रांगोळी बघून ओवीला तर खूप हसायला येत असते. गालातल्या गालात ती हसते. तेव्हा ऐश्वर्या रागाने तिच्याकडे बघत तुझे काम कर असे खुणावते. तेव्हा मात्र ओवी पुन्हा आपली रांगोळी काढायला मस्त अशी आनंदाने बसलेली असते आणि ती खूप छान अशी रांगोळी काढत असते. ऐश्वर्या ओवीच्या रांगोळीकडे बघते तर ओवीने प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा कलर त्यामध्ये भरलेला असतो आणि एक सुंदर अशी रांगोळी तयार झालेली असते आणि जानकी तर ऐश्वर्याची रांगोळी बघून गालातल्या गालात हसत असते. तर ऐश्वर्याला मात्र नेमकं कोणते कलर त्यामध्ये भरू हेच कळत नाही आणि म्हणून तिचे तोंड अगदी पडलेले असते. तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो. तर आजी मात्र लगेच पाहण्यासाठी उत्सुक असते परंतु परत तोंडावर बोट ठेवून बसलेलीच असते, कारण तिने तर ऐश्वर्याची ऑलरेडी रांगोळी बघितलेली असते आणि ऐश्वर्याची रांगोळी काही मनासारखी झालेली नसते, वाकडी तिकडी आणि त्यामध्ये असे व्यवस्थित कलरसुद्धा भरलेले नसतात. तेव्हा ऐश्वर्याला असे वाटते की खरंच माझी रांगोळी खूप सुंदर झाली, म्हणून ती लगेच डन असे म्हणून उठते. तेव्हा ओवीसुद्धा सर्व कलर अगदी व्यवस्थित भरून डन असे बोलून तीसुद्धा उठते आणि जानकीसुद्धा त्या रांगोळ्यांकडे बघत असते. ओवीचा तर तिला खरंच खूप अभिमान वाटत असतो की कारण इतकी छान इतक्या छोट्या वयात तिने ती मस्त रांगोळी ऐश्वर्यापेक्षा काढलेली असते. आणि तेवढ्यात सुमित्रा आणि नाना बाहेर येतात आणि नाना म्हणतात की वा खरंच खूप सुंदर रांगोळी आहे. सुमित्रासुद्धा ती रांगोळी बघून म्हणते की ओवी अगं खरंच किती सुरेख रांगोळी काढली. नानासुद्धा म्हणतात की खरंच ओवी खूपच छान रांगोळी तू काढलीस. तेव्हा आजीसुद्धा उठते आणि रांगोळी बघते तर ऐश्वर्या लगेच सुमित्राला म्हणते की आई अहो माझी रांगोळी आणि आपल्या रांगोळीकडे बोट दाखवते. तेव्हा आजी मात्र ती रांगोळी बघून तोंड वाकडे करते आणि सुमित्रा मात्र मुद्दाम म्हणते की हो छान आहे ऐश्वर्या तुझी सुद्धा रांगोळी, पण ओवीने मस्त कमालच केली. नाना म्हणतात की हो पण ओवीची रांगोळी जर एखाद्या अनोळखी माणसाने जर बघितली की एखाद्या मोठ्या आर्टिस्टने ही रांगोळी काढल्यासारखी वाटते. आणि तेवढ्यात शर्वरी आत्या सुद्धा बाहेर येते आणि ओवीची रांगोळी बघून म्हणते की अरे वा ओवी ही रांगोळी तू काढलीस तू, वाव खरंच किती मस्त काढलीस. ओवी आणि जानकी खूपच खुश होत असतात परंतु ऐश्वर्याचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा होतो. तर शर्वरीचे लक्ष ऐश्वर्याच्या रांगोळीकडे जाते आणि हसून म्हणते की काय ग ऐश्वर्या पहिल्यांदा तू रांगोळी काढली की काय. तेव्हा ऐश्वर्या मात्र हसून म्हणते की नाही हो या अगोदर सुद्धा मी रांगोळी काढलेली आहे. तेव्हा शर्वरी म्हणते की पण तुझ्या रांगोळीकडे बघून तसे नाही वाटत. ओवीला मात्र खूप हसायला येत असते आणि जानकी मात्र गालातल्या गालात हसत असते. तेव्हा सर्वांना ओवीची रांगोळी आवडली हे सर्वांनी ओवीचे कौतुक केलेले असते. ते सर्व ऐकून ओवी तर उड्या मारायला लागते आणि याचा अर्थ मी स्पर्धा जिंकले असे खूप खुश होऊन म्हणत असते. तर जानकी सुद्धा खूप खुश होऊन हसते. तेव्हा ऐश्वर्याचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा होतो आणि रागाने ती जानकी आणि ओवीकडे बघत असते. तर ओवी ही स्पर्धा म्हटल्यानंतर नाना म्हणतात की कसली स्पर्धा. तेव्हा जानकी म्हणते की काही नाही नाना अहो गंमत म्हणून आम्ही अशी ओवी आणि ऐश्वर्या दोघीमध्ये रांगोळी काढण्याची स्पर्धा केली होती. तेव्हा शर्वरी तर खूप खुश म्हणते की मग आता ओवी जिंकली अनाऊन्स करायला काही हरकत नाही आणि सर्वजण तर टाळ्या वाजवतात. ऐश्वर्या आणि आजी मात्र ह्या शांत असतात. तर त्यांना खूपच असा जळफाळच झालेला असतो आणि तेवढ्यात सारंग आणि ऋषिकेश आपल्या गणपती बाप्पांना घेऊन येतात. तर नाना जोरात ओरडत असतात गणपती बाप्पा मोरया आणि ऋषिकेश सारंग सुद्धा. तर लगेच ओवी धावतच गणपती बाप्पांकडे आणि ऋषिकेशकडे जाते. तेव्हा सारंग
सारंग, ओवी आणि शर्वरी मस्त डान्स करत गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असे म्हणू लागतात. सारंग म्हणतो की बाप्पा बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर ऋषिकेश सुद्धा म्हणतो की हो, आणि आपल्या गणपतीला ते रणदिव्यांच्या अंगणामध्ये घेऊन दरवाजात येतात. तेव्हा सुमित्रा पुढे येऊन औषण करून ऋषिकेशचे पाय धुते आणि गणपती बाप्पांचे औषण करून सर्वजण गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया म्हणून हे रणदिव्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचे स्वागत होते. तेव्हा गणपती बाप्पांची ही प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर सर्वजण आतमध्ये आलेले असतात आणि गणपती बाप्पांना नमस्कार करतात आणि जे मखर सुंदर हे त्या घरात बनलेले असते त्या मखरात तो गणपती बसवला जातो आणि सुंदर असे डेकोरेशन त्यामध्ये केलेले असते आणि सर्व तर घर असे खुलून दिसत असते. सर्वजण गणपती बाप्पांना नमस्कार करून गुरुजी ही पूजा करत असतात आणि जानकी आणि ओवी मात्र गणपती बाप्पांना जे जे लागतात तर त्यांच्या हाताने सर्व काही हे गुरुजींना देत असतात आणि जानकीची हे सर्व गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी लगबग सुरू असते. सुमित्राबरोबर ती काही हे म्हणजे हळूच बोलत असतात आणि सर्व काही अगदी मनापासून ते गणपती बाप्पांची ही पूजा करत असतात. तेव्हा मात्र ऐश्वर्याला हे काही बघवत नसते. रागाने ती जानकीकडे बघत असते. तेव्हा जानकी तिला जे काही म्हटलेले असते की रांगोळी काढताना की ऐश्वर्या, मला तुझ्यासोबत स्पर्धा करण्याचा कोणताही इंटरेस्ट नाही. पूजेचा मान मिळवणे इतके सोपे नसते हे जेव्हा ऐश्वर्याला आठवते तर तिच्या तळपायाचा आग मस्तकात जातो, कारण तिच्या नाकावर टिचून जानकीने हा पूजेचा मान मिळवलेला असतो आणि जानकी अगदी मनापासून हे सर्व गणपतीची मनोभावाने प्रार्थना करून सर्व काही तयारी व्यवस्थित करत असते. सुमित्रा आणि जानकीला एकत्र बघून तिचा लगेच जळपाट होतो आणि रागाने ती आतमध्ये निघून जाते आणि आजीचे लक्ष मात्र ऐश्वर्याकडेच असते. तेव्हा सर्वजण गणपती बाप्पांची पूजा करतात आणि गणपती बाप्पांना ते सर्व नैवेद्य सुद्धा दाखवलेले असतात. मोदकाचे सुद्धा खूप छान नैवेद्याचे ताट भरून ठेवलेले असते. ओवी सुद्धा खूप छान पूजा करते आणि गणपती बाप्पा मोरया असे सर्वजण एका आवाजात जयघोष करतात. जानकी सुद्धा ही मस्त मंगलमूर्ती मोरया आणि ओवी सुद्धा म्हणत असते आणि त्यावर सुमित्रा आणि जानकी गणपती बाप्पांची पूजा करतात. तर ऐश्वर्या रागाने आतमध्ये निघून येत घरातील प्रत्येक वस्तू इकडे तिकडे फेकून देत आपला राग व्यक्त करत असते की हा सुद्धा मान तिनेच मिळवला. ती तर कायम करतच असते, पण तिच्या मुलीने सुद्धा आज माझा सर्वांसमोर इन्सल्ट केला आणि खूप रागवत असते. तेवढ्यात आजी आतमध्ये येते. आजीचे मात्र तोंडावर बोट असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आत्ता तुम्ही इकडे येतात का? मग त्या ओवीला इतकी छान रांगोळी काढता येत होती, हे अगोदर तुम्ही मला का सांगितले नाही? आजीने मात्र तोंडावरच बोट ठेवलेले असते. तर ऐश्वर्या रागाने त्यांचा हात बाजूला करते आणि आता बोट काढा झाले असे रागानेच म्हणते. तेव्हा आजी डोक्याला हात लावून म्हणते की तू मंद आहे, मूर्ख आहेस. ऐश्वर्या रागाने म्हणते की आजी. तेव्हा आजी परत म्हणते की अगं ऐश्वर्या, तू अतिशहाणी आहेस. तर ऐश्वर्या म्हणते तुम्ही काय बोलतात ते तुम्हाला कळते का? तर आजी म्हणते की ती ओवी बघ किती हुशार आहे, किती छान रांगोळी ती काढतेस, तरी सुद्धा मी तुला सांगत होते, पण तू तर मात्र मला बोलूनच दिले नाही. आणि ती जानकी आता तिच्या ओवीला सुद्धा दुसरी जानकी तयार करते आणि ते ह्या घरात आता बस, तुझ्या हातचा मान आता गेला, मग बस बोंबलत. ऐश्वर्याला आणखीन राग येतो आणि जे बेडवर बेलसीट असते ते रागाने धरते आणि फेकून देते. तेव्हा आजी म्हणते की ऐश्वर्या अगं काय करतेस ते? तर ऐश्वर्या रागाने म्हणते की मग काय करू? तुमच्या मुलीला म्हणजे माझ्या सासूला त्या जानकीचे जास्त कौतुक आहे. त्यांना माझ्या बाजूने वळवण्यासाठी मी किती काही प्लॅन करते आणि काहीच माझ्या बाजूने होत नाही. मग हे सर्व करून काय फायदा आहे? त्यांना त्या जानकीचे कौतुक करायचे असते, त्या जानकीला मान द्यायचा असतो. आणि आज सुद्धा बघितलेस ना तुम्ही, जानकीच तिकडे पूजेला बसली खाली. तेव्हा आजी म्हणते की कठीण किती महाकठीण आहे हे सर्व या घरात, आणि या घरच्यांच्या मनातील जी जानकीची जागा आहे ना ती पुसून काढणे म्हणजे खरंच खूप कठीण आहे हे सर्व. मग तिला या घरातून हुसकून लावण्याचं काम हे खायचे काम नाही. पण ऐश्वर्या ठीक आहे, अगं जाऊन दे, या वर्षीचा पूजेचा मान तुझा गेला तर जाऊन दे, पण पुढच्या वर्षीच्या गणपती पूजनाचा मान नक्की तुलाच मिळेल. मग त्यात काय कशाला इतके टेन्शन घेतेस? तर ऐश्वर्या म्हणते की अहो आजी. आणि तेवढ्यात दरवाजा उघडून सारंग आतमध्ये येतो. ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही इथे काय करतात? आई तुम्हाला खाली बोलावते, चला खाली. इथे काय करतात? तेव्हा ऐश्वर्या मात्र आपला राग आवरते आणि हसून ती सारंगला म्हणते की मला कशाला बोलावतात?
तर सारंग म्हणतो की ते मला माहिती नाही, पण चला अगोदर आई तुम्हाला बोलावते. आणि सारंग जाताने आजीला सुद्धा म्हणतो की आजी तू सुद्धा खाली चल. तर आजी म्हणते की काय रे, मला कशाला बोलावले, मग आता काय झाले. तेव्हा सारंग म्हणतो की पुन्हा तेच, आणि चला खाली अगोदर चला, मी तुम्हाला सांगतो सर्व काही. आणि सारंग निघून जातो. तेव्हा आजी ऐश्वर्याला म्हणते की अगं पुन्हा अशी बडबड करू नकोस. तर ऐश्वर्या म्हणते की चला, म्हणून त्या दोघी बाहेर खाली येतात. ऐश्वर्या मुद्दाम भोळेपणाचे नाटक करते, आपल्या डोक्यावर पदर काय घेते आणि आई तुम्ही मला बोलवलेत का असे अगदी प्रेमाने विचारते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, आणि जानकीला म्हणते की जानकी आता ते तबक तूच तिच्या हातामध्ये दे. तर जानकी लगेच पुढे येते. जानकी खुशून हो बोलून पुढे येते आणि आरतीचे तबक ती तिच्या हाताने ऐश्वर्याच्या हातात देते. आणि सुमित्रा म्हणते की यावर्षी ऐश्वर्या गणपती बाप्पांची आरती तू आणि सारंग दोघी जोडीने मिळून करायची. ते ऐकून तर ऐश्वर्या खूपच खुश होते आणि लगेच ती सुमित्राला म्हणते की थँक्यू आई, मला नक्की खात्री होती की यावर्षीचा मान तुम्ही मलाच देता. कारण की तर सुमित्रा म्हणते की नाही अगं ऐश्वर्या, तुझा काहीतरी नक्की गैरसमज होतोय. हा मान मी तुला नाही दिला तर जानकीने तो मान तुला दिला. तू आणि सारंगने गणपतीची आरती करावी अशी जानकीची इच्छा आहे. आणि तर हे ऐकून ऐश्वर्याचा चेहरा आणखीन पडतो, कारण येथे सुद्धा जानकीच पुढे आलेली असते आणि तिनेच आपला इतका मनाचा मोठेपणा दाखवून ऐश्वर्याला ती आरतीचा मान दिलेला असतो. परंतु ऐश्वर्याला मात्र असे वाटत असतं की आईंनी माझ्यावर खुश होऊनच मलाच हा मान दिला. परंतु जेव्हा कळते तेव्हा मात्र तिचा पूर्णपणे चेहरा पडतो. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे खुश होऊन बघत असतात. तर सारंग म्हणतो की अरे वा. तेव्हा सुमित्रा म्हणते की आरती सुरू करण्या अगोदर तुम्ही आमच्या घरातील सर्व मोठ्या माणसांच्या अगोदर पाया पडा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. आमच्या सर्वांचा म्हणजे ऋषिकेश जानकी या दोघांचा सुद्धा. ते दोघे जरी तुम्हाला बरोबरीच्या नात्याने वागत असले तरी सुद्धा तुमच्यापेक्षा ते वयाने मानाने अगदी मोठे आहेत, त्यामुळे त्यांचा सुद्धा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे. सारंग तर अगदी खुशून म्हणतो की हो, म्हणजे काय, त्यांचा आशीर्वाद तर आम्हाला हवाच. ऐश्वर्याचा मात्र खूप जळफाट होत असतो आणि ऐश्वर्याला शेवटी सर्वांच्या पाया पडून खाली वाकवावेच लागते. आणि सर्वांचे आशीर्वाद घेतल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश समोर ती येते आणि सारंग तिला म्हणतो की चल आपण त्यांच्या सुद्धा पाया पडू. तर ऐश्वर्याला शेवटी जानकी आणि ऋषिकेशच्या पाया तर पडावेच लागते. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी, ऐश्वर्या सुखाने संसार करा. आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या आता तू रणदिव्यांच्या घरातील करती सून हो, आणि फक्त सूनच नाही तर घरातील सर्वांची मैत्रीण सुद्धा हो, कारण मैत्रीचे नातं हे सर्वात घट्ट असते. सारंग म्हणतो की अगं वहिनी, कशाला हवाय हा करतेपणाचा मान, हवोत ना आम्ही धाकटे लाड करून घेण्यासाठी. आणि सारंगला तर गोड हसू येते, परंतु ऐश्वर्या मात्र रागाने त्याच्याकडे बघत असते. तेव्हा जानकी म्हणते की अहो सारंग भाऊजी, ते तर आयुष्यभर तुमचे होतच राहणार, दारी सुद्धा घेता आली पाहिजे, हो की नाही हो. तर ऋषिकेश म्हणतो की हो अगदी खरे. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी, आता तुम्ही सिंगल नाहीत, लग्न झाले तुमचे. जसा आई आणि नानांनी आमच्याकडे हा मान दिला तसेच आम्ही दोघी जण हा मान तुमच्याकडे देतो. तेव्हा सारंग तर खुशून म्हणतो की अरे वा, लई भारी, हो की नाही ऐश्वर्या. तेव्हा नाना जवळ येतात आणि सारंगला आणि ऐश्वर्याला सांगतात की अरे सारंग, ऐश्वर्या, देवापेक्षा आरती मोठी नाही. लोक खूप जगामध्ये मोठेपणाला भुलतात, पण तोच मोठेपणा बाजूला ठेवायला मनाचा मोठेपणा लागतो आणि आपल्या जानकीकडे तो आहे. तेव्हाच खरा देव पावतो, विचार तिला आपल्या जानकीला. तर सारंग म्हणतो की हो नक्की. तेव्हा शर्वरी म्हणते की हो नाना, अगदी खरे आहे तुमचे, आपली वहिनी यामध्ये कधीच अशी अडकून पडली नाही. तेव्हा सर्वांना तर खूप आनंद होत असतो, परंतु ऐश्वर्याला मात्र हे काही ऐकवत नसते आणि ती तोंड वाकडे करते. तर नाना म्हणतात की चला आता आरतीला सुरुवात करूया. तेव्हा जानकी त्यावर ऐश्वर्याला हळदी कुंकू लावते आणि ते ताट तिच्या हातामध्ये देताना ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, देवाची आरती करताना देवाकडे फक्त स्वतःसाठी सद्बुद्धी माग. आणि मोठ्या तोऱ्यात ती ऐश्वर्याच्या हातात ते ताट देते. तेव्हा मस्त अशी गणपती बाप्पांची आरती होते आणि आरती झाल्यानंतर ऐश्वर्या सर्वांना आरती देत असते आणि जानकी ऐश्वर्याच्या हातातील ती आरतीचे ताट घेते आणि ऐश्वर्या आरती दे आणि ऐश्वर्याला आरती घ्यायला सांगते. तर ऐश्वर्या मात्र आरती घेता घेता ती मनात ऐश्वर्या रागाने जानकीकडे बघत
बघत असते, जानकी आज सर्वांच्या नजरेत तू मात्र मोठी झालीच, पण नाही सगळ्यांसमोर मी तुला तोंडावर पाडले तर नावाची ऐश्वर्या नाही आणि आपले हात ती आरतीच्या ताटावर धरते, परंतु तिचे लक्ष मात्र जानकीकडे असते आणि तिच्या हाताला मात्र भाजले जाते आणि तिला चटका बसतो आणि ऐक करत असते. तर जानकी म्हणते की जशी इच्छा आपण मनात धरतो एक्झॅक्टली तसेच फळ देव देत असतो. तेव्हा जानकी प्रत्येक वेळेस ऐश्वर्याला तिच्या मनातील उत्तर देत असते आणि खूप तोऱ्यात ती गणपती बाप्पांजवळ निघून जाते. इकडे ऐश्वर्या मात्र आपल्या हातावर फुंकर मारत बसलेली असते. तेव्हा जानकी तिच्यासाठी तो मोदक नैवेद्य म्हणून घेऊन येते आणि तिच्या त्या चटका बसलेल्या हातावर तो मोदक ठेवते. तेव्हा ऐश्वर्या मात्र तो मोदक हातामध्ये धरून खूप रागवलेली असते आणि रागाने जानकीकडे बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकीच्या हाताला भाजलेले असते. मग सुमित्रा म्हणते की चल आता तू चपाती कर. ऐश्वर्या म्हणते की मी, तर सुमित्रा विचारते की येतात ना. ऐश्वर्या म्हणते की हो येतात ना मला चपात्या, म्हणून वाकड्या तिकड्या कशा पण चपात्या करून ठेवते. आणि तेवढ्यात ओवी ही आवाज देते की आई बाबा अहो सर्वजण लवकर या, कारण अवंतिका आणि सौमित्र आलेले असतात. अवंतिका आणि सौमित्र या दोघांना पाहून सर्वांना खूप आनंद होतो, मात्र ऐश्वर्याला खूप जळफळाट. सुमित्रा म्हणते की फार बरे केले सौमित्र तू आलास. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की चला आरती झाली की आपण सर्वजण जेवायला बसूयात, म्हणून ऐश्वर्या स्वतः जेवण वाढत असते आणि अवंतिका आणि सौमित्र तिच्याकडे बघतच असतात. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्याने सुद्धा आज स्वयंपाकात खूप मदत केली आणि ह्या चपात्या तर तिने स्वतः केल्या. तेव्हा अवंतिका पोळीच्या डब्यातून एक चपाती घेते आणि अच्छा हो का, म्हणजे तरी असे म्हटले की एकाही पोळीचा आकार व्यवस्थित झालेला नाही. तर ते ऐकून ऐश्वर्याला खूप राग येतो आणि ती पोळी हातामध्ये घेऊन अवंतिकाच्या तोंडात बळजबरीने कोंबत असते आणि तुला पोळी गोल लागते ना गोल, तर अवंतिला खूप राग येतो. तेव्हा अवंतिका त्यानंतर जानकीला म्हणते की माझी जे असते ते अगदी तोंडावरच असते. तेव्हा जानकी सर्वांसमोर अवंतिकाला म्हणते की अगं अवंतिका, संसार टिकवायचा असेल, घर जोडून ठेवायचे असेल तर मग कात्रीच्या धारेचा काहीच उपयोग नाही. तेव्हा अवंतिकाला सर्व काही समजते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.